तिलाच राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी आहे। गिरिजा राऊत यांनी विनायक राऊत यांच्या कुटुंबावर गंभीर आरोप केलेले आहेत। राऊत कुटुंबाने शारीरिक आणि मानसिक छळ केल्याचा आरोप सुनेने केलेला आहे आणि या आरोपांमुळे मोठी खळबळ उडाली आहे। दरम्यान विनायक राऊतांनी सुनेचे आरोप फेटाळलेत। सुनेचे आरोप हे पैशांसाठीच होत असल्याचा आरोप त्यांनी केलाय आणि त्यालाच गिरिजा राऊत यांनी आता प्रत्युत्तर दिले। 12 करोड रुपये मागितले डीवीच्या नोटीसमध्ये आणि त्याशिवाय दरमहा 5 लाख रुपये खर्च मागितलं। त्याशिवाय घर आणि गाडी ही मागणी तर कायमच ठेवलेली आहे आणि ही मागणी मान्य होणार नाही हे गृहीत लक्षात ठेवून तिने अशा पद्धतीचे खोटे नाटे आरोप आमच्यावर केलेले आहेत आणि ते आम्हाला मान्य नाहीत। मी 7 वर्ष तिथे होते। माझ्याकडे बरेच मौके होते जिथे मी त्यांच्याकडनं पैसे उकळू शकत होते किंवा काही त्यांच्या गोष्टींवर माझा हक्क दाखवू शकत होते, पण मी त्याच्यात कधीही नव्हते आणि माझ्या सिंपल अपेक्षा होत्या माझ्या नवऱ्याबरोबर माझा सुखी संसार आणि माझ्या घरच्यांबरोबर आनंदाने नांदणं। ते त्यांनी न देता इतर गोष्टीत मला भरीस पाडून मला वेगवेगळ्या तऱ्हेने छळून माझं अपमानित असं घाणेरडं आयुष्य त्यांनी माझं केलं। तर विनायक राऊतांचे लोक भोंदू बाबाकडे न्यायचे, तसंच गीतेश राऊत देखील आमच्या सोबत असायचे असा दावा गिरिजा राऊत यांच्या आईने केलाय। विनायक राऊतांकडनं सांगण्यात यायचं, तिथे त्यांचे कार्यकर्ते आम्हाला घेऊन जायचे आणि त्यावेळेस स्वतः गीतेश राऊत आमच्या सोबत असायचे। पण ते सांगत होते की हे सगळे इलाज झाल्याशिवाय ह्या दोघांमध्ये शारीरिक संबंध येता कामा नये, त्याकरिता आम्हाला हे करणं गरजेचं होतं की आज जर लग्न झालंय तर शारीरिक संबंध गरजेचे आहेत, त्यासाठीच लग्न केली जातात। पण हे फक्त सांगायचं कारण होतं, खरं कारण त्यांना त्यांच्या मुलाची जी असक्षमता आहे ती लपवण्यासाठी त्यांनी या सगळ्या अघोरी प्रकारांमध्ये मला आणि माझ्या परिवाराला गुरफटवून ठेवलं। तर विनायक राऊतांच्या सुनेनं ठाण्यात गुन्हा दाखल केल्यानं ठाकरे सेनेचे खासदार संजय राऊत यांनी संशय व्यक्त केलाय। हा काय राजकीय विषय नाहीये, हा त्यांचा एक कौटुंबिक विषय नाही बनवू द्या। विरोधक कोणत्या विषयाला राजकीय वळण देऊ शकतात, पण मला वाटतं स्वतः विनायक राऊत या विषयावरती बोलण्यासाठी समर्थ आहे। गुन्हा ठाण्यामध्ये नोंद करण्यात म्हणूनच संशयास्पद आहे। संशयास्पद असं का म्हणतात? ठाण्यामध्ये अशा प्रकारचे गुन्हे दाखल होऊ शकतात। ठाण्यामध्ये फिर्यादी जो असतो, फिर्यादी आहे 498 च्या कन्सेप्टमध्ये क्लिअर आहे की जिथे फिर्यादी असते तिथे ते त्यांना FIR दाखल करण्याचं ज्युरिडिक्शन आहे, कारण का जो हा कंटिन्युअस प्रोसेस आहे, हा जो ट्रॉमा आहे तिला मेंटल क्रुएल्टी झाले कंटिन्युअस प्रोसेस आहे, ही अजूनपर्यंत त्याच्यावर आहे। त्याच्यामुळे हे जे ज्युरिडिक्शन आहे ठाणे, तिथे ते कायदेशीर ते ज्युरिडिक्शन आहे FIR रजिस्टर करायला। तर विनायक राऊत यांच्या सुनेच्या तक्रारीनंतर अघोरी कृत्य आणि जादूटोणा प्रतिबंधक कायद्याअंतर्गत फिरोज शेख याला अटक करण्यात आली आहे। न्यायालयाने त्याला 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावलेली आहे। तर पोलिसांनी फिरोज शेख विरोधात संबंधित कायद्यानुसार गुन्हा दाखल करून तपास सुरू केलाय। या प्रकरणातील कथित अघोरी कृत्यांबाबत पुरावे गोळा करण्याचं काम सुरू असून पुढील तपासाच्या आधारे अधिक माहिती समोर येणार आहे। ह्या इकडे काय होणार नाही, जादू टोंडा ह्या कोणाकडे होणार नाही आमच्याकडे। आणि ह्या घरात कोणाकडे विचारत असली कामं करणार नाही, म्हणजे आज्या पंजापासून करतात, आताचेच नाही सर। आता समजा नवीन जो करणार नाही त्याचे आजोबाचे आजोबा त्यापासून पूर्वीपासून म्हटलं ते बघित होते। पोलिसीले सकाळी गाडी तिकडे लावल्याने त्याच्यानंतर एका काय विचारू ना डायरेक्ट गाडी घातली पोलीस स्टेशन नेल्याने, पोलीस नेल्यानंतर तिकडे मग ती गोष्ट अशी चौवळ झाली, काय दिनागराची सुनीली काय